मराठा आरक्षणाच्या विधेयकावरती घटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। तेव्हा आता मला जे दिसतंय त्याप्रमाणे हे आता कोर्टात तर जाणारच लोक उघड आहे अगदी आणि सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागतो ते आपण बघूया। मला जे दिसतंय त्याप्रमाणे ते फडणवीसांचं जे होतं बिल ते आणि हे बिल याच्यात काही फारसा फरक नाहीये, त्यामुळे हेही सुप्रीम कोर्टात टिकण्याची शक्यता फार कमी आहे। पण आजच्या थोडी जरांगेंची मागणी त्यांनी काळजीपूर्वक केलेली आहे की आम्हाला ओबीसीत घाला म्हणजे ते 50% आत येईल, म्हणजे ते कोर्टात टिकेल। आता यांनी 50% वर गेलं हे कोर्टात टिकेलच असं नाही। त्यामुळे सध्या मला असं वाटतं की थोडीशी एका अर्थाने जनतेची फसवणूक आहे। जरांगेंची पण फसवणूक जरांगेची ते मी कसं विधान राजकारणात जात नाही मी, म्हणून मी ते विधान करत नाही, परंतु जनतेची निश्चितच दिशाभूल याच्यामध्ये होती।